रत्ना बोरके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज छान अशी रेसिपी मी बनवत आहे, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण छान अशी रेसिपी बनवूया। तर भोपळ्याचे आप्पे बनवण्यासाठी बाजारातून छान असा भोपळा घेऊन यायचा आहे, कवळा कवळा, आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पुसून घ्यायचा आहे। आता आपल्याला वरची साली काढून घ्यायची आहे। साली काढून झाली भोपळ्याची। आता आपल्याला किसून घ्यायचा आहे भोपळा। तर ही अशा पद्धतीची किसणी घ्यायची आहे आणि आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे। हे बघा असा बारीक किसून घ्यायचा आहे। हे बघा छान असा भोपळा किसून झालाय। आता आपल्याला लागणारं साहित्य बघूया। तर इथं पोहे मी भिजवून घेतले, 1 वाटी पोहे घेतले, 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, दही घेतले मी अर्धा वाटी, हिरवी मिरची घ्यायची आहे, आपल्याला किती तिखट हवंय त्यानुसार घ्यायचे, लसूण घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, ओवा आणि चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। मिरची आणि लसूण दळून घेतलंय। आता ह्याच भांड्यामध्ये मी पोहे आणि रवा हे आपल्याला बारीक करून घ्यायचे। दही घ्यायचे, आता व्यवस्थित बारीक करून घ्यायचं मिक्सर मधून। हे बघा व्यवस्थित बारीक करून घेतलंय। आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। आता यात आपण किसलेला भोपळा घालू। हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलेला, हळद घालायची अर्धा चमचा, ओवा घालायचा आहे, हातावर मॅश करून घ्यायचा आहे, अर्धा चमचा ओवा घातलाय मी, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता मी अर्धी वाटी रवा घेतला होता दळण्यासाठी आणि अर्धी वाटी आत्ता घालायचंय आपल्याला। आता 5 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण बाजूला ठेवून देऊ, म्हणजे व्यवस्थित भिजेल। पीठ भिजतंय तोपर्यंत चटणी बनवून घेऊ। तर इथं मी फुटाणा डाळ घेतली आहे, सुकं खोबरं घ्यायचंय, हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचंय। आता हे व्यवस्थित मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचंय। तर मिक्सर मधनं बारीक करून घेतलंय। आता यात 2 चमचे दही घालायचे आणि पाणी घालून बारीक करून घ्यायचे।
हे बघा, अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची. तर चटणी ही तयार झाली. आता आपण याला फोडणी देऊन घेऊ. तेल गरम झाले, मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता. आणि आता चवीनुसार मीठ घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर चटणी ही तयार झाली आणि आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलंय. तर आपण आता आप्पे बनवून घेऊया. पीठ व्यवस्थित भिजलंय. आता यात थोडी विनो घालायची आपल्याला. एक चमचा विनो घेतली मी. अगदी थोडं पाणी घालायचे, एक चमचा. आता यात आपल्याला थोडे थोडे तीळ घालून घ्यायचे. तर तेल घालायचे. आता आपण जे मिश्रण बनवले ते घालायचे याच्यात. याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे आणि 10 मिनिटं मंद आचेवर आपल्याला वाफवून घ्यायचे. तर चेक करूया आप्पे झाले का. छान असा सोनेरी कलर आलाय. आता दुसऱ्या साईडने व्यवस्थित आपण वाफवून घेऊ 5 मिनिटासाठी. बघूया आप्पे तयार झाले का. हे बघा, छान असा दोन्ही साईडने कलर आलाय. आता काढून घेऊ आपण. छान असा कलर आलाय आप्प्यांना. आता आपण असे सर्व आप्पे बनवून घेऊया. हे बघा, छान असा आपला भोपळ्याचा नाश्ता तयार झालाय. चटणी ही तयार झाली. ती थोडीशी कोथिंबीर घालायची. तर ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही.